नमस्कार सर्वांना. मी तुमचा अमोल मदन. मला तुमची मदत पाहिजे. जातीसाठी माती खाणारे आम्ही आणि आमच्यावर आज अन्याय होतो. मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना एकच विनंती आहे, आम्हाला न्याय मिळवून द्या. माझे बाबा आत्या सध्या मृत्यूशी झुंज देत आहे. काल 24 तास झाले आणि कारण पण तसंच आहे. आमच्या शेतीला झाले 2 वर्ष रस्ता नाही आहे. ते आमच्या बाबांनी आम्हाला कधी कळू दिलं नाही आणि स्वतः सहन करत राहिले आणि त्यांना प्रेस ठोकाला. आता त्यांची सध्या कोमात जाण्याची परिस्थिती एकदम नाजूक आहे आणि त्यासाठी मला तुमची सर्वांची मदत पाहिजे आणि न्याय मागतोय. काल परवा त्यांना तहसीलदारांनी बोलवलं. मॅडम असून अरेरावी भाषेत बोलले. ते प्रतिष्ठित व्यक्ती, त्यांना सहन नाही झालं म्हणून त्यांना ब्रेस्ट ठोकाला आणि ते आता सध्या मृत्यूशी झोन देत आहे. पैसे दिले नाही असं नाही आहे, पण मला तरी वाटतं त्या श्रीमंत हरकरला, पार्डीकरला आणि मापारी तलाटी अश्विनी डमरे तहसीलदार बदनापूर यांना पैसे दिलेत. पण मला तरी वाटतं आमचं थोडंसं छोटं झालं आणि समोरचं जरा जास्त झालं. त्याच्यामुळं त्यांनी काय केलं, त्यांना अरेरावी शब्दात भाषा केलं आणि त्यांना ते सहन नाही झालं म्हणून त्यांना प्रेस ठोकाला आणि ते सध्या आयुष्यात मृत्यूशी झुंज देत आहेत. तर मला कळकळीची विनंती मुख्यमंत्र्याला, गृहमंत्र्याला एवढीच आहे की आम्हाला न्याय मिळवून द्या. त्या लाचखोर अधिकाऱ्याचं काहीतरी करा, कारण रितसर रस्ता असताना पण ती आम्हाला रस्ता द्यायला तयार नाहीये. SDMनी पण पैसे खाल्लेत, समोरच्याकडून खाल्ले, आमच्याकडनं पण खाल्ले आणि कायदा सुव्यवस्था याचं काही राहिलंच नाही. त्याच्यामुळं मला एकच विनंती आहे, त्यांच्यावर काहीतरी कारवाई करण्यात यावी. मानवशोधाचा गुन्हा दाखल करून त्यांना निलंबन करण्यात यावं. नाही तर मी, आमचा परिवार 1-2 दिवसात, आमच्या बाबाला आता 48 तासाचा टाइम दिलेला आहे. जर त्यांना काही बरं वाईट झालं तर आमचा पूर्ण परिवार आत्मदहन करणार.